सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड आपण रिवाइज केल्या. आता यानंतर आपल्याला अजून एक मेथड बघायची, दॅट इज ग्राफिकल मेथड. ग्राफ पेपरचा यूज करून दिलेले 2 सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. पण त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बघावं लागेल की सपोज आपल्याकडे एखादं लिनियर इक्वेशन असेल तर ते इक्वेशन ग्राफिकली कसं प्लॉट करायचं. आता या चॅप्टरमध्ये जेव्हा केव्हा मी लिनियर इक्वेशन बोलेल त्यावेळेस मला असं म्हणायचं असेल लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल, नेहमी 2 व्हेरिएबल त्या इक्वेशनमध्ये असणार आहे. आपण फक्त त्याच इक्वेशनचा इथे विचार करतोय. सो फर्स्ट आपल्याला बघायचं आहे की सपोज आपल्याकडे एखादं लिनियर इक्वेशन असेल आणि ते ग्राफिकली आपल्याला कसं प्लॉट करता येईल. आपण क्लास 9मध्ये ज्यावेळेस लिनियर इक्वेशनचा अभ्यास केलेला त्यावेळेस आपण बघितलेलं की ह्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन का बोलता, लिनियर इक्वेशन का बोलता, बिकॉज ज्यावेळेस आपण हे इक्वेशन ग्राफिकली प्लॉट करतो त्यावेळेस आपल्याला ग्राफ कोणत्या फॉर्ममध्ये मिळतं, ग्राफ इज इन द फॉर्म ऑफ लाईन, एका स्ट्रेट लाईनच्या फॉर्ममध्ये आपल्याला ग्राफ मिळतोय. म्हणून अशा इक्वेशनला आपण बोलतो लिनियर इक्वेशन. याबद्दलचं आपण काही एक्झाम्पल्स घेतले, काही फ्रूट्सचे एक्झाम्पल्स घेतलेले, त्याचे काही कॉम्बिनेशन बनवलेले आणि त्यानंतर ते पॉईंट्स आपण ग्राफिकली प्लॉट केलेले. त्यावरून आपल्याला समजलं की ज्यावेळेस हे पॉईंट्स मी जॉईन करेल त्यावेळेस मला स्ट्रेट लाईन मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. सो म्हणून अशा इक्वेशनला बोलतात लिनियर इक्वेशन. आता हे इक्वेशन दिलेलं आहे, हे इक्वेशन ग्राफिकली कसं प्लॉट करायचं. ग्राफ आहे, एक्स ॲक्सिस असणार आहे, वाय ॲक्सिस असणार आहे. या दोघांचे इंटरसेक्शन पॉईंट ओरिजिन असतो. ओरिजिनच्या या साईडला पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर, अप पॉझिटिव्ह, डाऊन निगेटिव्ह, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आपण स्केल घेतलेला आहे, स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. कारण जर इथे बघितलं 2 to 3, 3 to 4, 1 to 2, 2 to 3, हे डिस्टन्स किती आहे 1चं आहे, म्हणून 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट हे स्केल आपण घेतलेलं आहे. आता हे इक्वेशन ज्यावेळेस मला ग्राफिकली प्लॉट करायचं आहे त्यावेळेस मला काही पॉईंट्स लागणार आहे. ठीक आहे, काही पॉईंट्स लागणार आहे. मग हे पॉईंट्स कसे फाइंड करायचे, त्यासाठी आपल्याला एक असा टेबल बनवावा लागतो. या टेबलमध्ये एक्स वाय, तर याचा अर्थ काय, याला आपण बोलतो ऑर्डर्ड पेअर. याला आपण काय बोलतो, ऑर्डर्ड पेअर. ही पेअर जी असते ही नेहमी ह्याच ऑर्डरमध्ये असते, म्हणजे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट याच ऑर्डरमध्ये आपण ही पेअर मेन्शन करतो. तर आता याचा अर्थ काय, हा टेबल कसा फिल करायचा. सो आपल्याकडे एक दिलेलं इक्वेशन आहे 2x - y इज इक्वल टू 4. सो यासाठी काय करायचं, एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूज घ्यायच्या आणि त्या डिफरंट व्हॅल्यूसाठी वायची व्हॅल्यू काय असणार ते आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. सो एक्सच्या डिफरंट व्हॅल्यू आपण कसं डिसाईड करणार, एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची, तर ह्या व्हॅल्यूज आपण आपल्याला हव्या तशा घेऊ शकतो. याचा अर्थ काय, एक व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 0 घेऊन बघा, ओरिजिनसाठी काय वायची व्हॅल्यू असणार आहे, काही पॉझिटिव्ह नंबर्स घ्या, काही निगेटिव्ह नंबर्स घ्या, म्हणजे इथे चॉईस आपली असते. एक्सची व्हॅल्यू 1 घ्यायची, 2 घ्यायची, 3 घ्यायची, -3 घ्यायची, -2 घ्यायची, सगळी चॉईस आपली असते. बट तरी काय करायचं, जनरली ज्यावेळेस आपण ग्राफिकली लिनियर इक्वेशन प्लॉट करतो त्यावेळेस ॲटलीस्ट 4 पॉईंट्स तरी आपल्याला घ्यावे लागतात. ॲटलीस्ट 4 पॉईंट, 4पेक्षा जास्त असेल तर बेटर, बट ॲटलीस्ट 4 पॉईंट तरी तुम्हाला इथे कन्सिडर करायचे आहे. सो त्यासाठी आपण काय करूया, फर्स्ट एक्सची व्हॅल्यू घेऊया सपोज 0. ठीक आहे, तर आता काय फाइंड करायचं मला, एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 आहे त्यावेळेस वायची व्हॅल्यू काय असणार आहे. सो हे इक्वेशन आहे, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 0 आहे, वेन एक्स इज इक्वल टू 0, वायची व्हॅल्यू काय असणार. आता किंवा आपण याला असं रिअरेंज करूया, आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड करायची ना, सो याला आपण असं रिअरेंज करूया 2x - 4 इज इक्वल टू वाय. -y मी ह्या साईडला शिफ्ट केला, 4 या साईडला घेतला. सो 2x - 4 इज इक्वल टू वाय. याचा अर्थ काय, y इज इक्वल टू 2x - 4. सो हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये आपल्याला एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूज पुट करायचे, त्यावरून आपल्याला वायची व्हॅल्यू मिळणार आहे. सो वेन एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 2 × 0 0, 0 - 4 -4. ठीक आहे, वेन एक्स इज इक्वल टू 0 झाला. आता आपण काही पॉझिटिव्ह नंबर्स घेऊया, इथे वायची व्हॅल्यू आली -4. काही पॉझिटिव्ह नंबर घेऊ, सपोज 1 घेतला, सो एक्सची व्हॅल्यू 1 घेऊ. त्यानंतर काही निगेटिव्ह नंबर घेऊ -1 आणि लेट्स सी 2. ठीक आहे, सो वेन एक्स इज इक्वल टू 1, एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस 1 आहे त्यावेळेस वायची व्हॅल्यू किती असणार आहे, 2 - 4 दॅट इज इक्वल टू -2. ओके, वेन एक्स इज इक्वल टू -1, एक्सची व्हॅल्यू -1 असेल तेव्हा वाय इज इक्वल टू 2 × -1 -2 -4 इज इक्वल टू -6. सो 1 -2 -1 -6 आणि एक्सची व्हॅल्यू 2, वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 2 आहे, 2 × 2 4, 4 - 4 0. सो वायची व्हॅल्यू आली 0. ठीक आहे, पॉईंट्स मिळाले. आता हे पॉईंट्स आपल्याला ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहे. सो 0, -4, 1, -2, -1, -6 अँड 2, 0. पॉईंट्स मिळाले, 4 पॉईंट्स मिळाले. आता हे पॉईंट्स आपल्याला ग्राफवरती प्लॉट करायचे. तर ग्राफवरती आपण पॉईंट्स कसे प्लॉट करतो, फर्स्ट इज 0, -4, एक्स 0, वाय -4. एक्स 0 आणि वाय -4. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एखादा पॉईंट ॲक्सिसवरती असतो, एक्स ॲक्सिसवर असेल किंवा वाय ॲक्सिसवर असेल, त्या केसमध्ये त्याचा कॉर्डिनेट एक कॉर्डिनेट 0 असतो. कोणता कॉर्डिनेट 0 असेल, सपोज पॉईंट एक्स ॲक्सिसवर असेल, तर त्याचा वाय कॉर्डिनेट 0 असतो. पॉईंट वाय ॲक्सिसवर असेल तर त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असतो. सो फर्स्ट आहे 0, -4. कोणता कॉर्डिनेट आहे 0, एक्स कॉर्डिनेट 0 आहे. एक्स कॉर्डिनेट 0 म्हणजे पॉईंट कुठे असणार आहे, वाय ॲक्सिसवरती, वायवरती कुठे -4. सो दिस इज द पॉईंट. हा झाला फर्स्ट पॉईंट.
ठीक आहे, फर्स्ट पॉईंटचं लोकेशन. नेक्स्ट इज 1, -2. एक्स इज 1, वाय इज -2. एक्स इज 1, वाय इज -2. एक्स इज 1, वाय इज -2 म्हणजे इथे. ओके. नेक्स्ट -1, -6. एक्स इज -1, वाय इज -6. एक्स इज -1, वाय इज -6. सो पॉईंट असेल इथे. नेक्स्ट 2, 0. एक्स इज 2, वाय इज 0. वाय 0 आहे. वाय 0 म्हणजे कोणत्या कोऑर्डिनेटवरती, कोणत्या ॲक्सिसवरती, एक्स ॲक्सिसवरती. सो दिस इज द पॉईंट 2, 0. पॉईंटसुद्धा आपण मेन्शन करू शकतो. सो दिस पॉईंट इज 2, 0. दिस वन इज 1, -2. -2, -1, -6 हा पॉईंट आहे. आणि त्यानंतर राहिलेला पॉईंट 0, -4 हा पॉईंट आहे. 0, -4. 4 पॉईंट प्लॉट केले. नेक्स्ट स्टेप काय, हे जे पॉईंट्स आहे याला आपल्याला फक्त कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट केल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल, ज्यावेळेस हे 4ही पॉईंट्स इथेच दिसत आहे तुम्हाला, हे जे 4 पॉईंट्स आहे एका लाईनमध्ये लाई करताना दिसत आहे. आता हे सगळे मी अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घेतलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही ग्राफ ड्रॉ कराल त्यावेळेस तुम्ही ग्राफ पेपर स्केलचा यूज करणार, त्यामुळे तुम्हाला अगदी परफेक्ट स्ट्रेट लाईन इथे मिळणार आहे. सो हे पॉईंट जर मी जॉईन केले तर अशा पद्धतीने एक लाईन मला मिळते. आणि ही जी लाईन आहे ही लाईन आहे 2x - y = 4. और असं आपण बोलू शकतो ही लाईन दिलेला लिनियर इक्वेशन रिप्रेझेंट करते. तर अशा पद्धतीने आपल्याला लिनियर इक्वेशन ग्राफवरती प्लॉट करायचे आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस 2 सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे असेल तर त्यावेळेस सिम्पली काय करायचं आहे, जे 2 इक्वेशन असतील, फर्स्ट इक्वेशन अशा पद्धतीने प्लॉट करा, सेकंड इक्वेशनसुद्धा अशा पद्धतीने प्लॉट करा. ह्या ज्या 2 लाईन आहेत त्या एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करतील तो जो पॉईंट असेल तो पॉईंट असणार आहे दिलेला दिलेल्या 2 सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन. ठीक आहे. आता ते काय ते आपण बघूया. याच्या आधी एवढं तर समजलं, अजून 2 केसेस आपण घेऊया, सिम्पल केसेस. सपोज इक्वेशन असं असेल x = 2 आणि y = 2. हे सुद्धा एक लिनियर इक्वेशन आहे. x = 2, y = 2 हे लिनियर इक्वेशन आहे. आता हे जर मला प्लॉट करायचं असेल तर x = 2 आपण कसं लिहू शकतो, x - 2 = 0. ठीक आहे. x - 2 = 0 किंवा याला असं लिहू शकतो आपण x + 0y - 2. तर वायचा कोइफिशियंट 0 आहे ना, म्हणून आपण काय करूया, वायचा यूज करून एक्सची व्हॅल्यू फाइंड करूया. सो x = 2 - 0y. ठीक आहे. x = 2 - 0y. सो थोडक्यात काय, x = 2. तर त्यामुळे वायची व्हॅल्यू सपोज 1 असेल, वायची व्हॅल्यू 2 असेल, वायची व्हॅल्यू 0 असेल, y = -1. अशा जर व्हॅल्यूज आपण कन्सिडर केल्या, एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, 2 - 0 × 1 2. x = 2 - 0 × 2. तर ही व्हॅल्यू 0च असणार आहे इव्हेंच्युअली. सो x = ही व्हॅल्यू 0 × 0 0. सो 2 -1 × 0 0. सो x = 2. तर प्रत्येक केसमध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, 2. त्यामुळे ज्यावेळेस आपण पॉईंट्स प्लॉट करू, पॉईंट्स कसे असणार आहे, 2, 1, 2, 2, 2, 0, 2, -1. ठीक आहे. एक्स आधी वाय नंतर. आता हे पॉईंट जर मी प्लॉट करण्याचा प्रयत्न केला, x is 2, y is 1. x is 2, y is 1 म्हणजे पॉईंट 1 इथे असेल. x is 2, y is 2. x is 2, y is 2 हा पॉईंट इथे. 2, 0, 2, 0 म्हणजे हाच पॉईंट. 2, -1 म्हणजे हा पॉईंट. आता हे जे पॉईंट्स आहे हे सगळे पॉईंट जर मी जॉईन केले तर मला मिळते एक अशी स्ट्रेट लाईन वर्टिकल, किंवा असं आपण बोलू शकतो ही स्ट्रेट लाईन जर तुम्ही बघितली, ही स्ट्रेट लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. आणि इक्वेशन काय आहे त्याचं, x = 2. त्यावरून आपण असं म्हणू शकतो, ज्यावेळेस इक्वेशन x = 2 असेल त्यावेळेस सिम्पली आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, आपल्याला एक वर्टिकल x = 2 आहे. x = 2 हे नेहमी इक्वेशन असतं, इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. ठीक आहे. x = 2, वायचा कोऑर्डिनेट काहीच नाही आहे. x = 2 हे इक्वेशन आहे पॅरलल टू वाय ॲक्सिस. आणि ती लाईन कुठून पास होणार आहे, ती लाईन नेहमी ह्या पॉईंटमध्ये, ह्या केसमध्ये 2 मधून पास होणार आहे. सपोज असं इक्वेशन असतं x = -4. x = -4. मग याच्यासाठी ग्राफ कसा आला असता, -4 ना, -4. सो x = -4 म्हणजे ग्राफ पाहिजे पॅरलल टू वाय, किंवा लाईन पाहिजे पॅरलल टू वाय ॲक्सिस. त्यामुळे ती लाईन असणार आहे अशा पद्धतीने. सो दिस इज इक्वेशन फॉर x = -4. x = 6 असतं तर इक्वेशन, तर लाईन राहिली असते अशी. दिस इज इक्वेशन फॉर x = +6. ठीक आहे. समजलं. x = 2, x = 6, x = -1. याच पद्धतीने आपल्याला अजून एक इक्वेशन बघायचं होतं y = 2. मग y = 2 कसं असणार आहे, या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन नाही करणार. याच लॉजिकनी y = 2 म्हणजे काय असणार आहे, एक स्ट्रेट लाईन विच इज पॅरलल टू x ॲक्सिस पासिंग थ्रू 2. सो स्ट्रेट लाईन विच इज पॅरलल टू x ॲक्सिस पासिंग थ्रू 2. म्हणून ही असणार आहे y = 2. y = 2. y = -3 राहिलं असतं तर कशी लाईन राहिली असती, अशी हॉरिझॉन्टल लाईन विच इज पासिंग थ्रू -3. समजलं. तर अशा पद्धतीने आपल्याला ग्राफ्स प्लॉट करायचे असतात.
हे तर तुम्हाला पॉईंट्स घेऊन प्लॉट करता येतील, बट ज्यावेळेस x इक्वल टू 2, x इक्वल टू -4, y इज इक्वल टू 2, y इक्वल टू -4 अशा पद्धतीचे इक्वेशन असतात, त्यावेळेस पॉईंटसुद्धा फाईंड करण्याची गरज नाही. तर आपल्याला लगेच समजलं पाहिजे x इक्वल टू 2 पॅरलल टू ॲक्सिस, त्यानंतर y इज इक्वल टू 2 असेल तर पॅरलल टू x ॲक्सिस, फक्त त्या पॉईंटमधून पास होणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. आता यावर आधारित आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया की ग्राफिकल मेथडचा यूज करून दिलेले दोन सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करतात. दोन सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व्ह करायचे ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी दोन लिनियर इक्वेशन घेतलेले आहे, x + y इक्वल टू 4, 2x - y इज इक्वल टू 2. आता हे इक्वेशन आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे. इक्वेशन सॉल्व्ह करायचे म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला x आणि y ची अशी व्हॅल्यूज फाइंड करायची जी व्हॅल्यू या दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करणार आहे. ओके, सो ग्राफिकली ज्यावेळेस आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे तर फर्स्ट टास्क आपल्याला काय असणार की आपल्याला हे जे दोन इक्वेशन हे आपल्याला ग्राफिकली रिप्रेझेंट करावं लागतील. म्हणजे या दोन इक्वेशनचा ग्राफ आपल्याला ड्रॉ करावा लागणार आहे. ग्राफ ड्रॉ करायचं म्हणजे आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट्स लागणार आहे. त्यामुळे कोऑर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी असे दोन टेबल इथे बनवलेले आहे. प्रत्येक इक्वेशनसाठी एक टेबल असणार आहे. तर या दोन्ही इक्वेशनसाठी आपल्याला x आणि y कोऑर्डिनेटचे व्हॅल्यूज फाइंड करायचे आहे. ॲटलीस्ट 4 पॉईंट्स आपल्याला लागणार आहे. तर xच्या 4 डिफरंट व्हॅल्यूज आपण कन्सिडर करू, त्याच्या करस्पॉन्डिंग yच्या व्हॅल्यूज काय मिळणार आहे ते बघूया आणि त्यावरून आपण हे पॉईंट्स डिसाईड करणार आहोत. सो फर्स्ट आपण फाइंड करूया फॉर इक्वेशन x + y इज इक्वल टू 4. x + y इज इक्वल टू 4 या इक्वेशनसाठी पॉईंट्स आपण कसे फाइंड करतो, एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूज आपण ॲझ्युम करतो, त्याचा यूज करून yची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. त्यामुळे आपण इक्वेशन असं रिअरेंज करूया, y इज इक्वल टू 4 - x. ओके, सो फर्स्ट आपण करूया एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करूया. एक्सची व्हॅल्यू सपोज 0 आहे. एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर yची व्हॅल्यू काय असणार आहे, 4 - 0 4. एक्सची व्हॅल्यू 1 कन्सिडर करूया. एक्सची व्हॅल्यू 1, yची व्हॅल्यू असणार 4 - 1 3. एक निगेटिव्ह नंबर कन्सिडर करूया. सो एक्सची व्हॅल्यू सपोज -1 आहे. एक्सची व्हॅल्यू -1 असेल तर yची व्हॅल्यू किती असणार, 4 - -1 म्हणजे 4 + 1 दॅट इज 5. yची व्हॅल्यू आहे 5. एक्स इक्वल टू सपोज 2 कन्सिडर करूया आपण. ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 2 असेल त्यावेळेस yची व्हॅल्यू 4 - 2 दॅट इज 2. ठीक आहे, पॉईंट्स मिळाले. त्यावरून ऑर्डर पेअर आपण काय लिहिणार, 0, 4, 1, 3, -1, 5, 2, 2. ठीक आहे, याच पद्धतीने सेकंड इक्वेशन 2x - y इज इक्वल टू 2. आपल्याला yची व्हॅल्यू फाइंड करायची. सो आपण इक्वेशन रिअरेंज करूया. y इज इक्वल टू 2x - 2. आता एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूज आपण कन्सिडर करूया. काय व्हॅल्यू घ्यायची, एक्सची व्हॅल्यू सपोज आपण घेतली -1. एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस -1 असेल त्यावेळेस 2 × -1 -2 -2 -2 -4. सो yची व्हॅल्यू येणार -4. एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करूया आपण 1. एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस 1 असेल तेव्हा 2 - 2 0. एक्सची व्हॅल्यू सपोज 2 घेते मी. एक्सची व्हॅल्यू 2 घेते. सो 2 × 2 4, 4 - 2 2. ठीक आहे, लास्ट व्हॅल्यू आपण एक 0 घेऊन बघूया. सो एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस 2 × 0 0 0 -2 -2. ओके, याच पद्धतीने तुम्ही असंही करू शकता. yची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 येईल, सपोज y इज इक्वल टू 0 मी पुट केला, त्याचा करस्पॉन्डिंग एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, ज्यावेळेस yची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे, 2x इज इक्वल टू 2. सो एक्सची व्हॅल्यू असणार आहे 1. तर आपण एक काम करू, इथे हा पॉईंट घेऊया 1, 0. ठीक आहे, सो ऑर्डर पेअर्स -1 -4 1 0 2 2 1, 0. आता हे दोन इक्वेशन आपल्याला इथे प्लॉट करायचे. सो फॉर फर्स्ट इक्वेशन पॉईंट्स आहेत 0, 4. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट कुठे असणार, पॉईंट विल बी ऑन वाय ॲक्सिस. कुठे असणार त्याचं लोकेशन ॲट 4. सो पॉईंट विल बी ऑन वाय ॲक्सिस. दिस इज पॉईंट 0, 4. ठीक आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 याचा अर्थ पॉईंट असणार आहे वाय ॲक्सिसवरती. त्यानंतर नेक्स्ट आहे 1, 3. एक्स इज 1, वाय इज 3. एक्स इज 1, वाय इज 3. पॉईंट आहे इथे. नेक्स्ट -1, 5. एक्स इज -1, वाय इज +5. एक्स इज -1, एक्स इज -1, वाय इज +5 म्हणजे पॉईंट असेल इथे. नेक्स्ट 2, 2. एक्स इज 2, वाय इज 2 म्हणजे इथे. आता हे जर पॉईंट्स बघितले एका लाईनमध्ये लाई करत आहे, त्यामुळे ज्यावेळेस मी हे जॉईन करेल दॅट टाइम आय विल गेट अ स्ट्रेट लाईन. आणि हे इक्वेशन कसलं असणार आहे, लाईन x + y इज इक्वल टू 4. ठीक आहे, एक लाईन प्लॉट केली आपण. नाव सेकंड -1, -4 -x इज -1, y इज -4. x इज -1, y इज -4. सो पॉईंट असेल इथे. दिस इज द पॉईंट. नेक्स्ट x1, y0. x इज 1, y 0. y कोऑर्डिनेट 0 म्हणजे पॉईंट कुठे लाई करणार, x ॲक्सिसवरती कुठे, या ठिकाणी. दिस इज पॉईंट 1, 0.
देन 2,2 म्हणजे हाच पॉईंट आणि त्यानंतर 1,0. अरे पॉईंट डबल झाला हा. सो आपण काय करूया, इथे आपण दुसरा पॉईंट कन्सिडर करूया. एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस वायची व्हॅल्यू असणार आहे -2. एक्स इक्वल टू 0, वाय इक्वल टू -2. सो पॉईंट इज 0, -2. सो 2,2 देन एक्स इज 0, वाय इज -2. एक्स इज 0, वाय इज -2 म्हणजे पॉईंट कुठे असणार आहे, इथे. आता 1, 2, 3, 4 हे पॉईंट ज्यावेळेस मी जॉईन करत त्यावेळेस अगेन मला स्ट्रेट लाईन मिळते. सो ती लाईन असणार आहे अशी. सो दिस इज इक्वेशन 2x - y इज इक्वल टू 2. आता नेक्स्ट स्टेप काय, दोन लाईन्स आपण ड्रॉ केला त्यानंतर आपल्याला बघायची ह्या दोन लाईन एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करतात. तो जो पॉईंट असतो तो पॉईंट असतो दिलेल्या दोन इक्वेशनचं सोल्युशन. ही लाईन आणि ही लाईन दोघं एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करताय, क्लिअरली विजिबल आहे. ते दोघं एकमेकांना ह्या पॉईंटला इंटरसेक्ट करतात. विच इज दिस पॉईंट 2. एक्स ॲक्सिस इज 2. एक्स ॲक्सिसवरती नंबर आहे 2, वाय ॲक्सिसचा करस्पॉन्डिंग पॉईंट आहे 2. त्यामुळे हा पॉईंट आहे 2,2. सो फॉर दिस इक्वेशन्स सोल्युशन काय 2,2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ग्राफिकल मेथडचा यूज करून आपल्याला दिलेल्या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करतात. स्टेप्स काय काय, दिलेले दोन लिनियर इक्वेशन कन्सिडर करायचे. ते दोन इक्वेशन आपल्याला ग्राफवरती प्लॉट करायचे. फर्स्ट ऑफ ऑल करस्पॉन्डिंग पॉईंट्स फाइंड करा, ते दोन इक्वेशन ग्राफवरती प्लॉट करा आणि फक्त चेक करा हे जे दोन लाईन्स आहे ह्या दोन लाईन एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करतात, कुठे एकमेकांना टच करताय, तो पॉईंट असणार आहे दिलेल्या दोन इक्वेशनचं सोल्युशन. आता हे सोल्युशन आपण आपल्या रेग्युलर मेथडने सुद्धा व्हेरीफाय करू शकतो. हे दोन इक्वेशन होते, हे जर मला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायला सांगितले असते मग मी काय केलं असतं, सिम्पल वे मी काय केलं असतं, वाय इलिमिनेट करण्याचा प्रयत्न केला असता. सो मी हे दोन इक्वेशन ॲड केले असते. एक्स प्लस वाय इक्वल टू 4, 2x - y इज इक्वल टू 2, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल झाले असते. एक्स प्लस 2x 3x इज इक्वल टू 6. सो एक्सची व्हॅल्यू किती आली असती, 6/3. हे इक्वेशन मी ही व्हॅल्यू मी ह्या इक्वेशनमध्ये पुट केली असती. वाय इज इक्वल टू 4 - x. सो वाय इज इक्वल टू 4 - 2. सो वाय इज इक्वल टू 2. सेम सोल्युशन आपल्याला इथे मिळालं आहे 2,2. तर अशा पद्धतीने ग्राफिकल मेथडने दिले दोन लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह करतो. इथे तुम्ही हे जे पॉईंट्स आपण मार्क केले आणि ह्या पॉईंट्सचे कॉर्डिनेट सुद्धा मेन्शन करू शकता कोणता पॉईंट आहे.